श्री स्वामी समर्थ. आज आपण एक छोटीशी छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरून आजचा आपल्याला स्वामींचा संदेश असणार आहे. आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयाजवळ एक ज्योतिष मठ म्हणून एक सुंदर असं ठिकाण होतं. तर त्या ठिकाणी पूर्वी एका उंच पर्वत शिखरावर एक ऋषीमुनी तप करत असायचे. त्यानंतर खूप उंच पर्वत असायचा. त्याला 101 पायऱ्या असायच्या. चढून जावे लागतील तेवढ्या उंचावर बसलेले असायचे. तिथेच राहून ते तप साधना वगैरे करायचे आणि ते पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी आपल्या एका शिष्याला बसवलेलं होतं. तेथे आश्रम वगैरे थाटून तो शिष्य बसलेला असायचा. ह्या ऋषीमुनींची कीर्ती ऐकून अनेक लोक त्यांना भेटायला सुद्धा यायचे. आणि पण खाली बसलेला जो शिष्य हा काय करायचा, त्याला लोक दिसले वरती जाताना की हा त्यांच्या जवळ जायचा आणि त्यांना त्या ऋषीमुनीबद्दल काय वाईट साईट सांगायचा की काय कशाला वरती जाता, एकदम मूर्ख माणूस आहे तो, काही त्याला येत नाही. मी एवढा 20 वर्ष त्याच्याजवळ होतो तर मला सुद्धा काही मिळालेलं नाही त्याच्याकडून, तर तुम्ही कशाला जाता वरती, असं म्हणायचा. त्यानंतर उगाच तुम्ही जात आहे त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या, बघा सगळं मिळेल, तुम्हाला काय वरती जात बसू नका, असं तो काम करत असायचा. जे लोक त्याला वरती जाताना दिसतील त्यांचा मन खराब करायचा आणि वाईट साईट भरवायचा. असं याचं काम चालूच असायचं. बरीचशी लोक त्याचं हे सगळं बोलणं ऐकून परत जायचे. पण एकदा एक सज्जन माणूस ऋषीमुनीनं पर्यंत पोचतो आणि पोचल्यावर तो त्यांना म्हणतो की काय हे गुरुदेव, काय तुमचा तो खाली बसलेला शिष्य आहे, तो काय काय वाईट लोकांना तुमच्याबद्दल वाईट साईट सांगत आहे. आणि हे ऐकून ऋषीमुनी खूप मोठ्याने छान मोकळे हसतात. तर का हसत असतील बरं? त्यानंतर आणि त्याला बोलतात, अरे मीच त्याला बसवलाय तिथे. मी ऐकून त्या मनुष्याला खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा हे ऋषीमुनी त्याला म्हणतात की अरे काय केलंय, हा मी फिल्टर बनवला आहे. म्हणजेच बघ, अनेक लोक मला रोज भेटायला येत असतात. माझाही आता वय झालं रे, मी कुठे एवढा त्रास काढत बसू तर आणि लोकांना फिल्टर करत बसू. ज्याची खरी मनापासून माझ्यावर श्रद्धा आहे, जे ज्यानं सांगितल्यावरही त्याचं मन अजिबात विचलित होत नाही, तेच माझ्यापर्यंत पोचतील आणि इथपर्यंत चढत येतील. आणि मी सुद्धा अशाच लोकांना शिष्य म्हणून स्वीकारत असतो. आणि हा त्याला सांगतात की श्रद्धा महत्त्वाची आहे. आणि जी तो खाली शिष्य बसलेला जो आहे ना, तोही साधासुद्धा नाही रे बाबा. तर त्या शिष्याला पण हे कार्य निभवण्यासाठी किती ताकद पाहिजे. जसं की सामान्य माणसाला त्याच काही नसतं वाटलं, पण हा जो गुरु आहे तो आध्यात्मिक माणूस आहे. त्यानं आपल्या गुरुला शिव्यागाळ करणं, गुरुबद्दल वाईट साईट बोलायला मन मजबूत पाहिजे. त्यामुळे तो शिष्यसुद्धा उच्च कोटींचा शिष्य आहे. तर हे ऐकून त्यामुळे या गोष्टींवरून ऋषीमुनी त्याला सांगतात की मनातील श्रद्धा महत्त्वाची, ती केव्हाही ढळू द्यायची नाही. ती जितकी श्रद्धा मजबूत तितकंच त्याचं फळ मिळेल. मित्रांनो, आपण सुद्धा बघा नेहमी ऐकतो पाहत असतो आणि आपली स्वामींवर श्रद्धा हवी, विश्वास हवा, पूर्ण समर्पक भावना हवी. पण म्हणजे नक्की काय, हा भाव कसा आणायचा, तर एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की बरेच जण असं करतात की आपल्या ज्या मनातील भावना, स्वामींबद्दल श्रद्धा आहे की काय करतो आपण आपल्या इच्छांशी, आपल्या अपेक्षांशी, आपल्या विशिष्ट इच्छेशी आपण ती जोडतो. म्हणजेच ना एखाद्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळावी अशी त्याची इच्छा असेल तर मग त्यांना सतत स्वामी असं झालं पाहिजे, स्वामी मला मिळालंच पाहिजे, स्वामी हे माझी अशी इच्छा आहे. सातत्याने त्याचे तेच चालू असते, सतत त्यावरच लक्ष. आणि मग काय होतं की ही गोष्ट कशी झाली नाही, त्याच्या मनाप्रमाणे की नाही, मग श्रद्धा डळमळीत होते आणि त्यांचा विश्वाससुद्धा कमी होतो.
की मग ही एवढं केलं, सगळं केलं तरी मला मिळालंच नाही, आणि मग त्यांच्या मनात ही नकारात्मक शिरकाव करते, विश्वास कमी होतो. मग जरी हे चांगलं झालं तरी तुमची इच्छा नाही झाली तरीही स्वामींची इच्छा असे मानून स्वामींवरची जी श्रद्धा आहे ती मजबूतच राहते. पण होतं असं की आपण जी स्वामींची एखादी इच्छा मनात धरतो की हे असं व्हायलाच पाहिजे, किंवा तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की असं झालं तर मग आनंदी होईल, सगळे प्रॉब्लेम सुटतील, सगळं काही छान होईल, सगळं मार्गी लागेल, हे आपल्याला असं वाटत असतं. पण आपली स्वामी माऊली आहे हे त्रिकालदर्शी आहे, आपल्यापेक्षा खूप चांगलं जातात की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि आपल्याला काय द्यायला पाहिजे. बरेचदा एखाद्या गोष्टींसाठी आपलं ध्येय असतं की त्याकडे आपण वाटचाल करताना सुद्धा आजूबाजूच्या अनेक गोष्टी आपल्याला विचलित करतात, आपल्यामध्ये त्या अडथळा आणतात. त्यामुळे पण आपली श्रद्धा, विश्वास हा डळमळीत होतो आणि लगेच आपण आपल्यामध्ये स्वतःचाच खच्चीकरण होत आपण लगेच स्वतःवरचा, आपल्या स्वामींवरचा किंवा स्वतःवरचा आपण विश्वास कमी करतो. अशा वेळी थोड्या थोड्याशा गोष्टींवरून किंवा थोड्या थोड्याशा अपयशावरून जर थोडंसं काही मनासारखं नाही झालं तर अजिबात विचलित होऊ नका. तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकच गोष्ट मनासारखी व्हावी, परंतु असे काही होत नसतं. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. जे काही तुमचं आहे, जे काही तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे ते तुम्हाला स्वामी नक्कीच मिळवून देतील. परंतु तुम्ही फक्त स्वामींवरची जी श्रद्धा आहे ती मात्र बिलकुल कमी होऊ देऊ नका. स्वामी बरोबर आपल्याला तिथपर्यंत नेतात. स्वामी व्यवस्थित साथ देतात आणि भक्तांच्या पाठीशी सुद्धा कायम खंबीरपणे उभे राहतात. आणि त्यानंतर बरेच लोक बोलतात की स्वामींनी आमच्यासाठी काहीच नाही केलं, तुम्हाला स्वामींनी के दिलंय का, काय काय केलंय किंवा काय काय दिलंय, असं एकमेकांना प्रश्न विचारत असतात. तर स्वामी तुमच्यासाठी काय करतात किंवा काय दिलंय असे प्रश्न विचारण्यापेक्षा अशा प्रकारे अनेक लोक असतात, तर असं विचारण्यात काहीच अर्थ नाही. तर तुमची स्वामींवर जर श्रद्धा असेल तर तुम्हाला सगळंच काही जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा आणि स्वामी भक्ती करा. हे आपण विचार करण्यासाठी वेळ आहे की आपली खरंच स्वामींवर श्रद्धा आहे का, मनापासून श्रद्धा आहे का, की आपल्या इच्छा गरजा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची भक्ती करतोय. हा विचार आपण सुद्धा करायला हवाच. कारण एक दिवस खूप सुंदर वाक्य आहे, बिने मांगे मोती मिले, मंगे मिलना भीक. म्हणजेच ज्या भक्तीची मनापासून श्रद्धा आहे किंवा स्वामींवर, अशा भक्ताला स्वामी त्याच्या भल्यासाठी त्याचं चांगलं होणार असून ज्यातून तुम्हाला त्याचा अर्थ उत्कर्षित होणार आहे. तर स्वामी जे काही देत आहेत ते तुमचंच आहे किंवा तुमच्या भल्यासाठीच होत आहे. तर अशा सगळ्या गोष्टी त्याला स्वामी बरोबर योग्य त्यावेळी देत असतात. त्यानुसार तुम्ही भौतिक आणि आध्यात्मिक सर्वांगाने त्यांची उन्नती व्हावी, हाच हेतू असतो. तर तुम्ही सुद्धा तुमची जी सेवा आहे स्वामींवरील ती बिलकुल सुद्धा डळमळीत होऊ देऊ नका. जो काही स्वामींवरचा विश्वास आहे तो अखंड असाच चालू द्या. कधी ना कधी तुम्हाला नक्की यश मिळणार आहे आणि त्यामुळे स्वामी त्याला सर्व काही वेळोवेळी योग्य प्रकारे देत असतात. पण जो भक्त, जो माणूस सतत कोणत्याही गोष्टींमध्ये हे हवं, ते हवं, हे हवं आणि ते नाही मिळालं की आपण पहिलं तसं लगेच तो डळमळीत होतो. तर असं न होता तुम्ही, असा माणूस सतत दुःखी राहतो, तर त्याचं नकारात्मक त्याच्याच कोशामध्ये राहते. तर असं व्हायला नको, म्हणून तुम्ही तुमची स्वामींवरची सेवा कायम राहू द्या. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही कथा आवडली असेल स्वामींची, तर नक्कीच लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. काहीच जबरदस्ती नाही. ज्यांचे कुटुंब स्वामींच्या आशीर्वादाने चालत आलेले आहे तर तेच फक्त लिहितील की श्री स्वामी समर्थ.